कधीकधी एखाद्या व्यक्तीने लावलेला शोध संपूर्ण जगाला एक नवी दिशा देतो. एका प्रसिद्ध संशोधकाने मेंदूच्या एका अशा विकाराचा शोध लावला ज्यामुळे मेडिकल सायन्स क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आणि लाखो रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणला. त्या संशोधकाचे नाव आहे डॉक्टर अलोइस अल्झायमर आणि 14 जून हा त्यांचा जन्मदिवस. नमस्कार, मी आदिनाथ आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष पॉवर्ड बाय goprek.com. डॉक्टर अलोइस अल्झायमर यांचा जन्म 14 जून 1864 रोजी जर्मनीमध्ये झाला. त्यांनी आशा फेनबुर्ग आणि तुंबिनगण येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. लवकरच त्यांना न्यूरोसायन्स आणि मेंटल डिसऑर्डर्स या क्षेत्रामध्ये विशेष रस निर्माण झाला. त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अनेक रुग्णांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांच्या मेंदू विकारांमागील कारणांचा शोध घेतला. 1901 मध्ये त्यांना ऑगस्ट डिटर नावाची एक महिला रुग्ण भेटली जिने स्मरणशक्ती गमावली होती. ती संभ्रमित होती. तिला दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. डॉक्टरांनी 6 वर्ष सातत्याने निरीक्षण केले. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी तिचा मेंदू मायक्रोस्कोप खाली तपासला आणि त्यामध्ये अमायलोइड प्लेट्स आणि न्यूरोफायब्रिली टंगल्स नावाचे असामान्य बदल त्यांना आढळले. हाच मेंदूतील बदल आज अल्झायमर विकार ओळखण्याचा मुख्य आधार मानला जातो. 1906 मध्ये त्यांनी आपले संशोधन जर्मन सायकेट्रिक काउन्सिल समोर सादर केले. त्यानंतर एमिल क्रिपेलिन या प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञाने 15 जुलै 1910 रोजी प्रकाशित झालेल्या त्यांच्या टेक्स्टबुक ऑफ सायकायट्रीच्या 8व्या आवृत्तीत या आजाराला अल्झायमर डिसीज असे नाव दिले, ज्याला प्रिसोलाइन डिमेन्शिया असेही म्हणतात. या आजारामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती कमी होणे, भाषेच्या समस्या निर्माण होणे, दिशाभूल होणे, मनस्थिती बदलणे आणि सामाजिक वर्तन यामध्ये हळूहळू आमूलाग्र बदल होत जातो. आज या आजाराने जगभरात सुमारे 5 कोटीहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळून येते. भारतातही या आजाराविषयी जनजागृती आवश्यक आहे, कारण अनेक वेळा याला फक्त म्हातारपणाशी जोडले जाते आणि योग्य उपचार घेतले जात नाही. आज अनेक देशांमध्ये अल्झायमर विकारावर संशोधन चालू आहे. औषधे, आहार, व्यायाम, स्मरणशक्ती वाढवणारे कार्यक्रम यांचा उपयोग करून या आजाराची गती मंद करता येते. आत्तापर्यंत पूर्णपणे रोग दूर करणारे औषधं उपलब्ध नसले तरी आधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे रुग्णांचे आयुष्य सुसह्य बनले आहे. डॉक्टर अलोइस हे केवळ मानसशास्त्रज्ञ नव्हते, तर ते मानवतेचे खरे सेवक होते. त्यांच्या संशोधनामुळे मेंदूशी संबंधित एक गंभीर रोगाची माहिती मिळाली. त्यामुळे लाखो रुग्णांना योग्य निदान आणि उपचार मिळू शकले. त्यांच्या कार्यामुळे मेंदूच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सखोल झाला. आपण त्यांच्या कार्याचा सन्मान करत समाजात या आजाराबद्दल माहिती, सहानुभूती आणि योग्य उपचारांचा प्रसार केला पाहिजे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा. पुढील भागात आम्ही फुटबॉल विश्वाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत. भेटूया कलाकार दिनविशेषच्या पुढच्या भागात.